सदामय्यम सखे सत्तमनाभव। सातवं महत्वाचं वचन पतिस्त्वंच तथा स्वामी। पती कोण आहे तर परमेश्वर आहे, बरोबर। पतिस्त्वंच तथा स्वामी, आजपासून जर तुला सर्वात कोणी वंदनीय असेल, कोणी पूजनीय असेल तर फक्त कोण आहे, पती परमेश्वर। म्हणून उद्यापासून रोज सकाळी आंघोळ झाली की पहिला नमस्कार आपल्या पतीला करायचा। इथं ज्यांचे ज्यांचे लग्न झाले ते रोज नमस्कार करतात, विचारा करतात ना। पतिस्त्वंच तथा स्वामी मय्यं देवै समर्पिता वंदनीय सदामय्यम। सर्वांच कोणी वंदनीय असेल तर आपले पती परमेश्वर असतात। म्हणून ज्या ठिकाणी आपल्या पतीचा अपमान होतो त्या ठिकाणी थांबू नाही, असं शास्त्र वचन आहे। त्याच्या मागची कथा, पौराणिक कथा अशी, दक्ष प्रजापती नावाच्या राजाच्या घरी यज्ञ झाला। दक्ष प्रजापती कोण होते माहिती का, शंकराचे सासरे। त्यांच्या घरी जेव्हा यज्ञ झाला ते यज्ञामध्ये सतीला आणि आपल्या शंकरांना त्या ठिकाणी बोलवलं नाही। का बोलवलं नाही, तर महादेव राहतात कुठे, स्मशानात राहतात। गळ्यात काय धारण करतात तर सर्पांची माला धारण करतात, अंगाला काय लावतात तर चितेचं भस्म लावतात। म्हणून अशा जावयाला आम्ही बोलवणार नाही। तरी पण सती माता त्या ठिकाणी गेल्या, सती मातेचा अपमान झाला तो तिने सहन केला। मात्र महादेवाचा ज्यावेळेस दक्ष प्रजापती राजाने अपमान केला सती मातेला सहन झाला नाही। यज्ञ कुंडामध्ये आपली आहुती देऊन घेतली। अशी परंपरा जपणारे आपण माणसं आहोत। म्हणून ज्या ठिकाणी पतीचा अपमान होतो त्या ठिकाणी थांबायचं नाही। असं 7 वचनांची सप्तपदी आपला विवाह सोहळा, वैदिक विवाह सोहळा त्या ठिकाणी परिपूर्ण होत आहे। वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेऊन, ज्यांनी ज्यांनी या कार्याला सहकार्य केलं त्यांचे आशीर्वाद घेऊन आणि 7वी पुढे सुपारी पुढे ढकलायची। ओम सखे चलना सिखाया था, दहलीज ऊंची है ये पार करा।